केवळ पाय दाबण्यास उशीर झाल्याच्या रागातून पत्नीला जिवंत जाळणाऱ्या पतीला ठाणे सत्र न्यायालयाने 11 वर्षांनंतर जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायमूर्ती R.D. सावंत यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला असून आरोपी पती सुभाष वाघमारे वय 38 वर्ष याला जन्मठेपेसह 1,000 रुपयांचा दंडही ठोठावला आहे. ही घटना 9 मे 2015 रोजी ठाण्याजवळील घोडबंदर गावात घडली होती. तिथे सुभाष वाघमारे आणि त्याची पत्नी वैशाली एका भाड्याच्या घरात राहत होते. त्या रात्री सुभाषने वैशालीला त्याचे पाय दाबण्यास सांगितले. त्यावर वैशालीने आधी भांडी घासून घेते आणि मग पाय दाबते असे उत्तर दिले. केवळ या किरकोळ कारणावरून सुभाषने नियंत्रण गमावले. त्याने आधी वैशालीला बेदम मारहाण केली आणि नंतर ती पलंगावर बसलेली असताना तिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला जिवंत पेटवून दिले. गंभीररित्या भाजलेल्या वैशालीचा 4 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर 13 मे 2015 रोजी रुग्णालयात मृत्यू झाला.